रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमधील एक घटक पक्ष आहे. असं असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना बेदखल करण्यात आले. महायुतीनं या पक्षाला एकही जागा सोडलेली नाही. शिवाय महायुतीनं त्यांना कधीही चर्चेला बोलावलं नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या निवडणुकीत महायुती विरोधात काम करण्याची भूमिका RPI पक्षाच्या वतीनं घेण्यात आली आहे. तर हातकणंगले तालुक्यात आरक्षित जागेवर देखील उमेदवार न देऊन आवाडे पितापुत्रांनी अवमान केलाय. त्यामुळे त्यांच्याही सर्वच उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्णय आंबेडकरी समुदाय आणि RPIच्या वतीनं घेण्यात आलाय, अशी माहिती RPI आठवले गटाचे राज्य संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष आंबेडकरवादी जनतेची महायुतीनं बेदखल करून जी अवहेलना केलेली आहे, त्यामुळं हातकणंगले तालुका आणि भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्णय आंबेडकरवादी समाजाच्या बैठकामध्ये आणि रिपब्लिकन पक्षाच्या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यासह पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी अनुसूचित जातीचा खोटा दाखला जोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. हा सरळ आरक्षणाचा घेतलेला गैरफायदा असून वंचित घटकाला आणखी वंचित बनवण्याचं षडयंत्र आहे. याविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. या याचिकेनंतर महेश पाटील आणि त्यांचे समर्थक मागासवर्गीय वस्त्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंदूर, रुई, पट्टणकोडोली, कबनूर, कोरोची आदी मागासवर्गीय वस्तीला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, विनोद कांबळे आदींसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.